नमस्कार मंडळी. तर आम्ही सगळेजण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध देवगड येथील श्री दत्त मंदिर याला भेट द्यायला आलो होतो. आणि या मंदिराचे प्रमुख मेन आकर्षण म्हणजे हे कलात्मक संगमावरी तुकड्यांनी बनवलेले आहे आणि त्याच्यावर वरचा भाग सोनेरी आहे. ह्यात प्रवेश जवळच पुढं थोडा उशीर गेल्यानंतर खूप चांगलं नदीचं संगम आहे आणि मंदिराचा प्रमुख देवाचं स्थान म्हणजे श्री दत्ताचं स्थान आहे. किसनगिरी बाबांचं प्रमुख मठ आहे. तिथं पंचमुखी सिद्धेश्वराचं तुम्हाला दर्शन होतं. आम्ही सगळेच तिथं गेलो होतो दर्शन घ्यायला. आणि मंदिरामध्ये दत्तात्रेयांचं प्रमुख स्थान आहे आणि अतिशय सुंदर, शांत आणि सजीवंत मूर्ती आहे दत्तांची तिथे. आणि हे मंदिर अतिशय कलात्मक कृती वातावरणासाठी आणि प्रत्येक पर्यटकाच्या मनाला असं सुंदरमय आणि रसिकमय करणारं मंदिराचं जे परिसर आहे ते आहे. आणि हे मंदिर एक इतकं चांगलं लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध मंदिर झालं आहे. अहिल्यानगरपासून तुम्हाला सुमारे 66 किलोमीटर अंतरावर तुम्हाला हे मंदिर पोचतं. जर का तुम्ही कोणतरी ह्या दत्तात्रेयाच्या मंदिराला भेट देणार असाल तर 100% या. आणि जे भक्ती करतात, दत्ताची भक्ती करतात, तुम्ही इथं आल्यानंतर तुमचं मन रमून टाकणारं हे मंदिर आहे. लाखो भाविक भक्त प्रत्येक वेळी दर्शनाला येत असतात. आणि तुम्ही बघू शकता मंदिराचा आवारा इतका चांगला आहे. आत त्यांनी संगमावरी जे बांधकामापासून तसं केलं आहे आणि बाहेरून सोनेरी असं त्याला त्यांनी कलरिंग केलं आहे. भाविकांसाठी खूप मोठी जागा आहे. आणि बघू शकता आपण मंदिराच्या आवाऱ्यात इतकी बकुळीची झाडं लावल्यात. इतकं रम्य असं वातावरण आहे. आणि हे मंदिराचा आतला भाग आहे. असं म्हणतात की आतमध्ये दत्ताचं प्रमुख स्थान आहे आणि जी दत्ताची मूर्ती आहे ती सजीव आहे. तुम्ही बघू शकता. त्यांनी व्हिडिओ नाही करायला दिलं तर पण मी खास माझ्या व्ह्यूवर्ससाठी हा व्हिडिओ केला आहे. बघू शकता. आणि तुम्ही पण कधी गेलात तर 100% या दत्ताच्या मंदिराला व्हिजिट द्या. इतकं मनाला रमून टाकणारं. आणि सिद्धेश्वर, किसनगिरी बाबा, पंचमुखी सिद्धेश्वराचं पण मंदिर आहे इकडं पलीकडं. आणि इकडं सिद्धेश्वर गगनगिरी महाराजांचं पण मंदिर आहे. तुम्ही 100% या मंदिराला व्हिजिट द्या. इतकं चांगलं नेचर, पलीकडं बाग बगीचा. आणि हे किसनगिरी बाबांची समाधी आहे इथं. साक्षात महाराजांनी या मंदिराची व्यवस्थापन करून सगळं मंदिराचे जे काही आहे ते सगळं कामकाज बाबा करत होते. व्यवस्थापन सगळं इथं करत होते. त्यांची ही समाधीला जायचं इकडनं वाट आहे. आणि आम्ही सगळेजण ट्रिपला म्हटलं दत्ताचं दर्शन घ्यायलाच पाहिजे म्हणून सगळेजण अगदी मनापासून दत्ताचं दर्शन घ्यायला गेले होते. आणि हे किसनगिरी बाबांचं दर्शन घ्यायला. आणि बाबांची पण इथं सजीव मूर्ती असं म्हणतात. आणि आज तागात सजीव मूर्ती म्हणजे त्यात साक्षात बाबांचं तिथं बाबा साक्षात आजपर्यंत आहेत. किसनगिरी बाबांचं म्हणजे त्यांनी मंदिराची व्यवस्थापना केली, मंदिर आणि पुढं वाढवलं. मंदिरावर त्यांची खास कृपादृष्टी होती असं म्हणतात. आणि हे इथं पूर्ण सगळेजण बघू शकता. तुम्ही सगळेजण सेल्फी घेत होते, मजा मस्ती करत होते. खरंच ही ट्रिप कधीच आयुष्यात न विस्मरणीय ट्रिप आहे ही. कारण की आपलं गाव सोडून आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा हे जे फिरायचा हा एक अनुभव वेगळाच आहे. कारण की सगळ्यांच्या लाईफमध्ये जे काही काम असू दे, घरचं काम असू दे, बाहेर वर्क फ्रॉम होम काही पण असू दे, पण इथं येऊन जेव्हा आपण साक्षात प्रत्येक तीर्थस्थळाला वेळ देतो खरंच मन भारी वाटतं. आणि तुम्ही बघू शकता इथं ही नदी आहे आणि खूप चांगलं पाणी आहे, शुद्ध पाणी आहे. आणि ह्या आवाऱ्यामध्ये खूप शुद्धता, पवित्रता आणि शांतता नांदते. आणि असं म्हणतात की ह्या मंदिराला जे कोण पण व्हिजिट देतात त्यांच्या मनापणे होते. बघू शकता पूर्वीची लोकं किती एकदम जरा पण पदर खालू पडू देणार नाहीत एवढी पूर्वीची लोकं. आदर्श त्यांचा आपण त्यांच्याकडनं घेतला पाहिजे. एवढं वय झालं तर पण ते ट्रिपला आलेत. सगळेजण कसं एकजूट होऊन मजा मस्ती करून ट्रिपला आले आहेत. खरंच खूप भारी वाटतं. आणि या मंदिराचं जे काही पण वैशिष्ट्य आहे, आमची पुण्य आहे की आम्हाला इथं यायला मिळालं दत्ताच्या प्रमुख स्थानाला. खरंच खूप मनाला भारी वाटतं आहे. जर का तुम्ही पण नगरमध्ये असाल तर 100% इथं तुम्ही येऊन व्हिजिट देऊन जा. आणि किसनगिरी बाबांनी ह्या मंदिराची पुढील वाटचाल चालवली. आणि हे पूर्ण जे काही मंदिर तुम्ही आवारा बघताय हे पूर्ण मंदिर राजस्थानी शैलीमध्ये बांधलं आहे. संगमावरी जे एक वापरतात दगड ते तसं. आणि वर पूर्ण तुम्ही मंदिराला सोनेरी कलरचं त्यांनी कोटिंग दिलं आहे. आंटी माझ्यासोबत येत होत्या की व्लॉगमध्ये आम्ही पण यायला पाहिजे, सगळ्यांना घेतलं आहे मी. खरंच माझं नशीब आहे की मी आमच्या ह्या ज्योतिबावरच्या लोकांबरोबर तेवढ्या लांब कर्नाटकातून येऊन मम्मीबरोबर ह्या आमच्या सगळ्या ज्योतिबांच्या पुजाऱ्यांच्या ह्या सगळ्या आंट्यांबरोबर मी यायला लागलो आहे ट्रिपला. खरंच
एवढी माणसंही चांगली आहेत, बघू शकता तुम्ही. तेवढ्यात आणि मजा मारून आम्ही चालत येणार, आमचा ब्लॉग शूट करा. हेच तर आनंद आहे. आपण कुठेतरी बाहेर गेल्यानंतर जे मनापासून जे जगतो ना आनंदातनं, हेच ट्रिपला येण्याचं हाच महत्त्व असतो. देव पण म्हणतात तुम्ही ट्रिपला याला माझं पण दर्शन घ्या. खरं तुमच्या आतला जो चांगुलपणा आहे, जो बारकं तुमच्या आत, तुम्ही मोठं झालं असाल पण वयानं, पण तुमच्या आतमध्ये जे बारकं बाळ आहे त्याला कधी तुम्ही मारून टाकू नका. त्याला उत्साही करा, म्हणजे ट्रिपची तुम्हाला गरजच लागणार नाही. एवढं तुम्ही उत्साह राहाल. आणि तेवढं बायका बघा आमच्या किती घट्ट आहे. तेवढंच सगळं मंदिर फिरून येऊन आणि नदीत आणि हातपाय धुवून जाणार, पंचामृत घेऊन जाणार, नदीच्या पाण्याला हात लावणार. म्हणून बघू शकता मम्मी तर आमची लई उत्साही. आता पाण्यात उडून तीर्थ काय घेणार तिथं. आणि सगळं असंच पाहिजे. प्रत्येक जणांना कुठं पण तुम्ही तीर्थक्षेत्राला जावा, आपला आपला आनंद आपल्याला लुटला पाहिजे. बघा त्यांना सगळ्यांना पाणी मारून आपण पण शुद्ध होऊन. आणि मम्मी तिथं पाया पडत होती आणि म्हटलं सगळ्यांचं आणि एकत्र एक फोटो घेऊया. बघू शकता दत्ताचं प्रमुख जे वाहन आहे, जे शॉन आहे, ते पण इथं आहे. खरंच असं वाटतं की साक्षात भगवंत सोबत आहे काय. नदीमध्ये आम्ही आस्वाद घेतला, पाण्यासोबत थोडंसं तिकडं खेळलो आणि त्यानंतर आता मग वर यायला लागलो आहे. आणि आता सगळेजण आम्ही दर्शन घेतलं मंदिराचं आणि सगळे वर येत होतो. आमचं हे जे शूटिंग करायचं जे प्रेम आहे, सगळ्यांच्याबरोबर आनंदाचं राहायचं, हे जे क्षण आहेत, हे कधीच अविस्मरणीय क्षण आहेत आमचे सगळ्यांचे. खरंच खूप मजा आली, मस्ती आली. भगवंताचं दर्शन घेतलं आणि दत्ताचं प्रमुख दर्शन घेतलं. असंही म्हणतात की ह्या पूर्ण मंदिर आवारामध्ये खरंच इतकं शांती, इतकं समाधान आहे, मन रमून टाकणारं समाधान आहे ह्या पूर्ण जागेमध्ये. आणि इथं गणपतीचं पण मूळ स्थान होतं, कार्तिक महाराजाचं पण मूळ स्थान होतं इथं. आणि हे तुम्ही बघू शकता, हीच ती मूर्ती, श्री सद्गुरू दत्तांची मूर्ती. तिथं व्हिडिओ व्यवस्थित आला नव्हता म्हणून मी इमेज पण टाकलं. आणि इथं आमची मम्मी ध्यान करत होती. आणि हे ज्योतिबावरचे आमचे सगळे पुजारी मंडळी. आणि बाहेरून तुम्ही आलात तरी असं एंट्रन्स येतं आणि इकडं साईडला मध्ये असं आवर आहे, भोजनालय. आणि इकडं तुम्ही आलात तर राहण्याची पण सोय आहे. तिकडं तुम्ही गेला की तुम्हाला पिठलं भाकरीचं पण तिकडं व्यवस्था आहे. 50 रुपयाला ताट मिळेल जाईल. तुम्ही असं म्हणू भोजनासन विभो साष्टांग पाया पडे भोला पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. ज्योतिबाच्या नावाने आणि तिथं आम्ही खूप छान जेवलो. सगळेजण एकत्र बसून जेवण्याचा आनंदच वेगळा होता. सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी फोटो घेतले. खरंच खूप मनाला रमून टाकणारं हे दृश्य होतं. सगळेजण जोडप्याने आपल्या आपल्या पार्टनरच्या मागं पुढं थांबले होते. खरंच हाच तरी आनंद लुटायला आपण ट्रिपला असू दे, देवस्थानाला, मंदिरांना भेट देतो. आपल्यातला चांगुलपणा, आपल्यातलं ते बारकं मूल आहे ते जागं करण्यासाठी खरंच धन्य आहे. आम्ही सगळे इथं आलो आणि दत्तात्रेयाची साक्षात प्रमुख मूर्तीचं दर्शन घेतलं. तर मी तुमच्याबरोबर पूर्ण व्हिडिओ शेअर करणार. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या जे पूर्ण चेहरे दिसतात ह्यांचा आनंद आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. तर ह्या सगळ्या व्हिडिओना तुम्हाला लाईक करून पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मी नक्की भेटीनच. पण तुम्ही जर का नगरजवळ असाल तर 100% ह्या सगळ्या मंदिरांना भेट द्या. आणि असे सारे चांगले व्हिडिओ घेऊन मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ.